चला, फर्स्ट का एकदम बेसिक, एकदम इम्पॉर्टंट पार्ट मी रिवाइज करतो, बाकी छोटा छोटा पार्ट रिवाइज करत नाही. फर्स्ट इम्पॉर्टंट झाला सर्क्युलर मोशन. चला सर्वजण समोर बघा रे. फर्स्ट इम्पॉर्टंट काय झाला? सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय झाली? सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. मग सर्क्युलर मोशन व्हायली, हे सेंटर आहे आणि सेंटरच्या अबाउट सर्क्युलर मोशन व्हायली. हे ऑब्जेक्ट अशी गोल 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 फिराली. हे रस्ता आहे, हे सर्क्युलर रस्ता आहे, रोड आहे, and object is revolving around this point. So this is circular motion. In circular motion, what is the direction of velocity? तर velocity ची डायरेक्शन असते tangential to circular path. समजा ऑब्जेक्ट इथं आहे, तर velocity ची डायरेक्शन अशी. ऑब्जेक्ट इथं आहे, तर velocity ची डायरेक्शन अशी tangential to circular path. ऑब्जेक्ट इथं आली, ऑब्जेक्ट इथं आली, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी अशी टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. फर्स्ट पॉइंट. त्यातला सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट काय? सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट काय? सेंट्रिपेटल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट काय? सेंट्रिपेटल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर. याच्यावरचा सेंट्रिपेटल फोर्स आहे टुवर्ड्स द सेंटर आहे. याच्यावरचा सेंट्रिपेटल फोर्स आहे टुवर्ड्स द सेंटर आहे. आणि सेंट्रिपेटल फोर्सची किंमत काय? किंमत इथं झाली नाही आपल्याला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपेटल फोर्स? ती इथं झाली नाही. ती झाली कुठं? इथं झाली त्या डेरिवेशन मध्ये. केपलर वरून न्यूटनचा लॉ डिराईव्ह करायचा होता, तिथं झाली. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपेटल फोर्स? तर सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय? हे 3 पॉइंट्स इंपॉर्टंट. व्हेलॉसिटी इज tangential to circular path, centripetal force is towards the center, and magnitude and formula of centripetal force is this, mv square upon r. Clear? Okay. Then next केपलरचे लॉ झाले. मग केपलर्स लॉज काय? चला, खूप दिवस झाले आपल्याला, 5-6 दिवस गॅप पडला, त्यामुळे मी एकदा रिवाइज करतो. तुम्हाला सगळं मस्त कळलं मग, त्यामुळे रिवाइज करूया थोडं. ठीक आहे. मग केपलर्स लॉ. केपलर्स लॉज काय झाले बघा. प्लॅनेट्स रिव्हॉल्व, planets revolve around the sun in elliptical orbits. Planets revolve around the sun in elliptical orbits. First. Second काय झालं? Line joining sun and planet. Planet आणि sun ला जॉईन करणारी लाईन. And sun is at one of the foci. पहिल्या लॉचं दुसरं वाक्य. Sun is at one of the foci. हे 2 फोकसेस आहेत, 2 फोका आहेत. त्याच्यातल्या एका फोसायवर, त्याच्यातल्या एका फोकसवर सन आहे. सेकंड लॉ. लाइन joining sun and planet sweeps equal areas in equal intervals of times. Sweeps equal areas in equal intervals of time. आता हे बाकीच्या क्लासच्या मुलांना हे सेंटेन्स रट्टा असते. बाकीच्या क्लासच्या मुलांना हे सेंटेन्स रट्टा असते, त्यामुळे त्यांना 10वीत मार्क येतात, पण त्यांना मग पुढे मार्क येत नाहीत. आपल्या क्लासमध्ये काय होणार? आता पण येणार, नंतर पण येणार. आपण आणखीन अंडरस्टँड केलंय हे सेंटेन्स, काय केलंय? एक्स्ट्रा अंडरस्टँड केलंय. याचं काय होतं याच्यामुळं? एरिया सेम, सेम टाइम मध्ये कव्हर केलेला एरिया सेम, म्हणजे काय होते? व्हेन प्लॅनेट कम्स नियर सन इट्स वेलॉसिटी increases. When planet comes near sun, its velocity increases, and when planet goes away from sun, its velocity decreases. जवळ आला की फास्ट, दूर गेला की स्लो. स्लो, फास्ट. ओके, असं. मग जवळ आला की काय बनते? फास्ट. दूर गेला की स्लो. सेकंड लॉ. थर्ड लॉ काय बोलते? थर्ड लॉ, चलो थर्ड लॉ काय?
time period square is proportional to r cube. Time period square is proportional to r cube. Square of time period is proportional to cube of distance between sun and planet. Square of time period is proportional to cube of distance between sun and planet. ठीक आहे. देन त्यानंतर झाला ग्रॅव्हिटेशनल लॉ, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ. ते काय झाला, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. देन त्याच्यानंतर डेरिव्हेशन झालं. डेरिव्हेशन थोडं डिफिकल्ट आहे. डेरिव्हेशनचा लॉंग टर्म काय फायदा नाही, पुढे जाऊन 11th आणि 12th मध्ये काय फायदा नाही. हे डेरिव्हेशन जे बघितलं ना, केपलर्स लॉ वरून ग्रॅव्हिटेशनचा लॉ आपण हे केला. काय, या लॉ वरून काय फाइंड आउट केलं, फोर्स इज प्रोपोर्शनल टू 1 अपॉन r स्क्वेअर. हे असं केलं होतं ना, याच्यावरून हे आणलं होतं डेरिव्हेशन. मग ते डेरिव्हेशन फक्त बोर्ड साठी युजफुल आहे. ते रट्टा मारायला लागणार, त्याला काही ऑप्शन नाही, रट्टाच मारा. ठीक आहे, अंडरस्टँड करा त्याला, पण त्याच्यात काय दुसरा ऑप्शन नाही, त्याला रट्टा मारावा लागणार. या लॉ वरून हे कसं आलं, तर डेरिव्हेशन बघितलं, थोडं डिफिकल्ट होतं, ते प्रॉपरली पाठ करा. केपलर्स लॉ झालं ते डेरिव्हेशन. त्याच्यानंतर काय बघितलं, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ते लास्ट लेक्चरला बघितले आपण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मग ते किती आला, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आला, हा फॉर्म्युला आला, G m अपॉन r स्क्वेअर. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आला, हा G m अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलं नव्हतं ना बहुतेक, जेव्हा लेक्चर आपलं संपलं त्यावेळी कॅल्क्युलेशनला आपल्याला वेळ भेटला नाही, आणि डेरिव्हेशन पण एकदम फास्ट मध्ये झालं कदाचित, किंवा एक वेळ झालं, रिव्हिजन करता आली नाही. डेरिव्हेशनला पण काय मी रिवाइज करू शकलो नाही डेरिव्हेशन, कारण लेक्चरच्या शेवटी झालं. हो ना, परत एकदा मी बोलतो डेरिव्हेशन, परत एकदा मी एक्सप्लेन करतो. एकदम सिंपल डेरिव्हेशन आहे. याचं जे डेरिव्हेशन आहे एकदम सिंपल आहे. चला बघा मी काय सांगतो, कसं असते बघा. अर्थ आहे आणि अर्थच्या सरफेसवर ऑब्जेक्ट आहे. अर्थ आहे, अर्थचं मास काय पकडतो आपण, कॅपिटल एम, आणि ऑब्जेक्टचं मास काय पकडतो आपण, स्मॉल एम. मग अर्थवरच्या ऑब्जेक्टवर अर्थने किती फोर्स लावला, अर्थवरच्या ऑब्जेक्टवर, ऑब्जेक्ट विच इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, फोर्स अप्लाइड बाय अर्थ ऑन दॅट ऑब्जेक्ट, फोर्स अप्लाइड बाय अर्थ ऑन दॅट ऑब्जेक्ट, तर ते किती असते, ते असणार mg. ते फोर्स किती असतो, mg. हे 9th मध्ये पण वापरले आपण, वेट म्हणतो त्याला आपण काय नाव ठेवलंय, वेट. वेट म्हणजे किती असते, mg. कुठली पण ऑब्जेक्ट, समजा हे पेन आहे, पेनवर अर्थने किती फोर्स लावला, याचं मास इंटू जी. मग ते या ऑब्जेक्टला पण तसंच, या ऑब्जेक्टवर पण अर्थने किती फोर्स लावला, एक तर असा काढता येते, किंवा ऍज पर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थचं मास एम, याचं मास छोटा एम, तर अर्थने याच्यावर किती फोर्स लावला, अर्थने याच्यावर किती फोर्स लावला, ते ग्रॅव्हिटेशनच्या लॉनं पण काढता येते. ते कसं येते मग, GMM अपॉन r स्क्वेअर. हे रेडियस ऑफ अर्थ घ्यायला लागतं इथं. हे किती घ्यायला लागणार, रेडियस ऑफ अर्थ, कारण ऑब्जेक्ट कुठे ऑन द सरफेस ऑफ अर्थ, मग रेडियस ऑफ अर्थ घ्यायला लागतं. मग मास कॅन्सल झालं, तर जीचा काय फॉर्म्युला आला होता, हा इथपर्यंत आपण लिहिले, राईट. हे कॅल्क्युलेशन तेवढं केलं नव्हतं, तुम्हाला कदाचित घरी करा म्हटलं असेल मी, मला आता आठवत नाही, 10 दिवस झाले असतील, 9 दिवस झाले असतील. मग कॅल्क्युलेशन करूया आता पटापट. मग काय ते जीचं जी किती येते, मग G अपॉन r स्क्वेअर. G अपॉन r स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आपल्याला पाठ आहे, जी किती आहे, 6.67 10⁻⁻11. r किती आहे, 6.4 10⁻6 याचा स्क्वेअर. आणि मास ऑफ द अर्थ किती आहे, 6 × 10⁻24.
मग हे जे आहे जी अपॉन आर स्क्वेअर, लास्ट लेक्चरला व्हॅल्यूज पुट केल्या नव्हत्या, पुट करा, व्हॅल्यूज पुट करा. लास्ट लेक्चरला काय आपण व्हॅल्यूज पुट केल्या नव्हत्या, व्हॅल्यूज पुट करा, कॅल्क्युलेट करा. मग हे किती येते, जी अपॉन आर स्क्वेअर, जी अपॉन आर स्क्वेअर किती येते, 1.628 into 10 raised to minus 24. 1.628 into 10 raised to minus 24 आणि हे 6 into 10 raised to 24. याला मल्टिप्लाय करा बा किती येते आन्सर, बायला किती येते आन्सर मल्टिप्लाय करून बघा. हे व्हॅल्यू खूप काम करते. हे व्हॅल्यू जी ट्रिक मी सांगितली खूप फायदेशीर ट्रिक आहे. ही जी ट्रिक सांगितली लक्षात ठेवायला, जी अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू पाठ करून ठेवा. चलो कॅल्क्युलेट करा, मल्टिप्लाय करा. याले 9.77, .768 ठीक आहे, किंवा 9.77 ला 9.768 आहे असलं तर ठीक आहे. न्यूटन येणार नाही, न्यूटन नाही येणार. मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशन आहे, ते ऍक्सेलरेशन आहे. तर किती येते मग 9.77 न्यूटन पर नाही रे, 96 मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली असेल. या बोर्ड बुक मध्ये असं आहे. तुम्हाला 9.768 लिहायचं असलं तरी ते पण लिहा, पण बोर्ड बुक मध्ये असं आहे तर आपण असंच लिहूया. ठीक आहे, कसंही लिहा, 768 येत असलं तरी बरोबर आहे ते, पण बोर्ड पुस्तकात कसं लिहिलंय आपल्या, असं लिहिलंय 9.77. ठीक आहे, ओके. हो वेगळं आहे, वेगळं आहे, बघू ना ते नंतर. ते नंतर चेंज केलंय ते बघू आपण नंतर. पोल्स वर किती आहे, इक्वेटर वर किती आहे, नंतर बघूया. ठीक आहे, चलो. हे क्लिअर आता सर्वांना. थिंक अबाउट इट मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. चलो चलो देखो, किती पेज नंबर आहे. विश्वेशला पेज नंबर पाहिजे होतं बघा, किती पेज नंबरवर आपण काम करायला होता. पेज नंबर 8, पेज नंबर 8 वरचा आपण बघालो. त्यातलं थिंक अबाउट इट, त्यातलं काय बघतोय आपण, थिंक अबाउट इट. चलो लिहा पेज नंबर 8, थिंक अबाउट इट. थिंक अबाउट इट वर जे क्वेश्चन्स लिहून देतो लिहा. पेज नंबर 8 थिंक अबाउट इट मधले क्वेश्चन्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय लिहा. फर्स्ट क्वेश्चन फक्त नंबर 1 लिहा. थिंक अबाउट इट, थिंक अबाउट इट क्वेश्चन 1. क्वेश्चन लिहू नका, फक्त आन्सर लिहायचं. क्वेश्चन लिहू नका, फक्त आन्सर लिहायचं. क्वेश्चन काय, हर्ष नंतर बोलूया, नंतर बोलूया, काय पण विचारू नका आता. बा काय, व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. क्वेश्चन लिहू नका, फक्त ऐका काय बोलते. व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. अगर ग्रॅव्हिटी नाही रहता, जर ग्रॅव्हिटी नसती तर काय झालं असतं. व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. बोला, ग्रॅव्हिटी नसती तर काय नसतं. ग्रॅव्हिटी नसती तर काय नसतं, आपल्याला अर्थवर राहता आलं नसतं. आपल्याला अर्थवर राहता आलं नसतं. अशी उडी मारलो आपण,
निघून जाणार. आपण अशी उडी मारलो तर फस निघून जाणार, परत काय येणार नाही. पेन आहे, पेन फेकला तर पेन वर जाणार, फस निघून जाणार, परत काय खाली येणार नाही. ओके, मग काय ऍटमॉस्फिअर असतं का? लाईफच नसती, बरोबर आहे, लाईफच नसती. ऍटमॉस्फिअर असतं का? मग ऍटमॉस्फिअर पण नसतं. मला काय, देअर वुड बी नो ऍटमॉस्फिअर अँड नो वॉटर ऑन दी अर्थ. सोलार सिस्टमने, गॅलेक्सीने, भरपूर दुनिया काय पण नसणार, बरोबर आहे, ठीक आहे. सोलार सिस्टमने काय सगळंच नसणार, मग काहीच नसतं, दुनियाच नसती. चलो लिहा काय, देअर वुड नॉट बी ऍटमॉस्फिअर. पहिला पॉइंट लिहा, देअर वुड नॉट बी there would not be atmosphere. There would not be atmosphere. अर्थवरचा ऍटमॉस्फिअर, अर्थवरचा ऍटमॉस्फिअर ग्रॅव्हिटीमुळे राहिले त्याला. अर्थवरचा ऍटमॉस्फिअर अर्थवर कशामुळे राहिलंय? ग्रॅव्हिटीमुळे. ग्रॅव्हिटी नसती तर अर्थवर हवा पण राहिली नसती, आपल्याला ब्रिदिंग पण करता आलं नसतं, आपल्याला ब्रीथ करण्यासाठी ऑक्सिजन पण भेटला नसता, लाईफच नसती त्याच्यामुळे, राईट. देअर वुड बी नो ऍटमॉस्फिअर. लिहिलं, देअर वुड बी नो ऍटमॉस्फिअर. चलो सेकंड पॉइंट लिखो. कोण आहे ना दिला, ठीक आहे. देअर वुड बी नो एटमॉस्फियर. सेकेंड पॉइंट क्या है, देयर वुड बी नो वॉटर प्रेजेंट. वॉटर ही नहीं रहेगा. वॉटर म्हणजे जे समुद्रात पाणी आहे ते पाणी पण सगळं राहिलं नसतं, सगळं उडून गेलं असतं. एकदा इव्हॅपरेट झालं सनमुळं, सूर्यामुळं त्या पाण्याची एकदा वाफ झाली ते मग हवेत एकदा वर निघून गेलं, ते परत खाली कसं येणार? हे जाणार. मग ग्रॅव्हिटी असल्यामुळे ते क्लाउड्स बनून बसते ना, ग्रॅव्हिटीमुळे क्लाउड्स बनून बसते. ग्रॅव्हिटी नसतीच तर ते वेपर्स काय झाले असते, वॉटरच्या वेपर निघून गेल्या असत्या, परत आल्याच नसत्या, मग वॉटरच नसतं. देअर वुड बी नो वॉटर. देअर वुड बी नो वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ. देअर वुड बी नो वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ. देअर वुड बी नो वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ. Hence, life would not have been present. Hence, life would not have been present on the earth. Would not have be sentence थोडा असं किचकट झाले, पण आता तसंच लिहायला लागते. Hence, life would not have been present on earth. Hence, life would not have been present on the earth. आणखीन काय प्रॉब्लेम झाले असते? सोलार सिस्टम नसतं, सोलार सिस्टम मध्ये अर्थ सनच्या अराउंड रोटेट झाली नसती, सगळे आणखीन भरपूर प्रॉब्लेम आहेत. नो फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम. आणखीन नो फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम. नो फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम अँड नो फॉर्मेशन ऑफ गॅलेक्सी. गॅलेक्सी मध्ये काय ग्रुप झालाय ना, स्टार्सचा ग्रुप झालाय, नाहीतर हे स्टार्स निघून गेले असते, ग्रॅव्हिटी नसती तर हे स्टार्स काय झाले असते, एकमेकांपासून फटाफट दूर गेले असते. स्टार्स, प्लॅनेट सगळ्यांचा एक संच होऊन बसलाय आणि ते हळूहळू दूर चाललाय. गॅलेक्सी मध्ये पण एक्सपान्शन व्हायला हळूहळू व्हायला, पण ग्रॅव्हिटी नसते तर निघून गेले असते पटकन.
गॅलेक्सी सॉरी ग्रॅव्हिटी नसती तर गॅलेक्सी पण नसती, कारण ते गॅलेक्सी मधले प्लॅनेट्स वगैरे काय राहिले नसते जवळ, निघून गेले असते. नो फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम and no formation of galaxy. No formation of solar system and no formation of galaxy. No formation of solar system and no formation of galaxy. आणखीन कुठला पॉइंट तुम्हाला आठवत असेल तर सांगा मला. मंगेश खटाळ, लो टाईड आणि हाय टाईडला पाणीच नसणार, तर लो टाईड हाय टाईड कुठून होणार? तुझं बरोबर आहे सेंटेन्स, पण आता पाणीच नाही म्हणले की आपण, मग लो टाईड हाय टाईड नाही म्हणायचं काय गरज नाही ना, कळते की मंगेश. नो फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम, नो गॅलेक्सी, नो फॉर्मेशन ऑफ गॅलेक्सी. चलो आणखीन कुठला पॉइंट तुम्हाला वाटतंय घ्यायला पाहिजे, आपण घेतला नाही तर सांगा मला. चलो बोला, आणखीन कुठला पॉइंट घ्यायला पाहिजे? ठीक आहे, झाले कवर. चलो नेक्स्ट लिहा, क्वेश्चन नंबर 2. थिंक अबाउट इट मधला क्वेश्चन नंबर 2. थिंक अबाउट इट मधला क्वेश्चन नंबर 2 लिहा. बा काय बोलते, कुठलं रिपीट सांगायचं सृष्टी, कल्याणी, कुठलं रिपीट सांगायचं? झालं ना, सगळं क्लिअर झालं ना? हे रिपीट सांगायचं ना, हे रिपीट सांगितलं मी, वरचं तर नाही सांगायचं ना रिपीट. चलो बघायचं पुढचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. लिहायचं नाही, फक्त अंडरस्टँड करा. व्हॉट वुड हॅपन if the value of capital G was twice as large? What would happen if the value of capital G what would happen if the value of capital G was twice as large? मग G डबल असतं तर काय होते सांगा. व्हेरी गुड परवेज. बाकी कोण बघा, बाकीची मुलं बोला काय. गुड गुड सृष्टी बघा, बाकीच्यांना बघा काय. कॅपिटल जी डबल झाला, कॅपिटल जी डबल झाला तर काय होईल? स्मॉल जी डबल होईल, आणि फोर्स ऑन इच ऑब्जेक्ट पण काय होईल? डबल होईल. प्रत्येक ऑब्जेक्टचं वेट पण काय होणार? प्रत्येक ऑब्जेक्टचं वेट पण काय होईल? डबल होईल. ठीक आहे, ओके व्हेरी गुड. आर डिक्रीज होऊ शकते. धनंजय कागणे काय बोल, धनंजय काय बोलायला, आर डिक्रीज होऊ शकते, म्हणजे अर्थची रेडियस डिक्रीज होऊ शकते. हे पण होऊ शकते, कारण ग्रॅव्हिटी वाढली तर अर्थला काय होणार? अर्थ कॉम्प्रेस होऊ शकते थोडी. कळाले मी काय काय बोलायला? ग्रॅव्हिटी वाढली तर अर्थ काय होऊ शकते? थोडी कॉम्प्रेस पण होऊ शकते, ही पण पॉसिबिलिटी आहे. नाबीला बोलते ते पण बरोबर आहे. काय मूव्ह व्हायला डिफिकल्ट झालं असतं, मूव्ह व्हायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला डिफिकल्ट झालं असतं. का? मोर फोर्स रिक्वायर्ड लागला असता, वेट वाढला असतं तर मोर फोर्स रिक्वायर झाला असता. ठीक आहे, चलो लिहून ठेवा. चला लिहा काय, एकदम शॉर्ट मध्ये लिहू. क्वेश्चन नंबर 2. व्हेन जी बिकम्स डबल, लिहा व्हेन जी बिकम्स डबल, लिहा व्हेन जी बिकम्स डबल, small g also becomes double. Small g also becomes double. Small g म्हणजे असं लिहा, हे असं सिम्बॉल मध्ये लिहा. स्मॉल जी ऑल्सो बिकम्स डबल. स्मॉल जी म्हणजे दुसऱ्या लिपीतला जी. स्मॉल जी ऑल्सो बिकम्स डबल. पुढचा पॉइंट लिहा. फोर्स ऑन इच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. फोर्स ड्यू टू अर्थ असं लिहा. फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं लिहा. थोडं चेंज करता. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन इच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. Gravitational force on each object becomes double.
एक मिनिट पायल, जरा एकदा सांगतो मी, बघतो तू काय कमेंट केली बघतो, एकदा सांगतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ईच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ईच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ईच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. नेक्स्ट पॉइंट, वेट ऑफ ईच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. वेट म्हणजे mg. वेट ऑफ ईच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. वेट ऑफ ईच ऑब्जेक्ट बिकम्स डबल. नेक्स्ट पॉइंट काय, बरोबर, एवढं बस झालं. आता खूप काही आणखीन पॉइंट्स आहेत, पण आता आपल्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये विचारले. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये विचारले म्हणजे मेन काय याच्याविषयीच आपल्याला लिहायचंय. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पॉइंट मध्ये विचारले, मग हेच मेन लिहायचंय आपल्याला, बाकी आणखीन जास्त काय गरज नाही. अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज पण डबल होणार, बरोबर आहे, ठीक, सगळं होणार. पण आता या पॉइंट मध्ये विचारले तर एवढंच फक्त लिहू आपण, ठीक आहे. चलो ओके, चलो आजचं क्लिअर झालंय का रे सर्वांना? चलो आजचं काय झालंच नाही जास्त आपलं एक्स्ट्रा, फक्त हे 2 क्वेश्चन्स तेवढे बघितले आणि ते जी चे कॅल्क्युलेशन केलं, स्मॉल जीचं. आजचं क्लिअर आहे का सर्वांना रे? चला बोला पटपट, आजचं क्लिअर आहे का?